तुम्ही घ्या, तुम्ही त्या बी आपले हे कुठे लावली करू बोधनकर का कुठे गेले? नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश जलवाड. आज दिनांक 26/3/2026 रोजी इस्लापूर येथे सावरकर नगर येथे जे की प्राथमिक शाळा 1 ते 4थ्या वर्गापर्यंत जे की याही पूर्वी या शाळेला शिक्षक नसल्यामुळे कुलूप लागलं आणि आज रोजी 27/3/2026 रोजी कुलूप लावण्यात आलं, जे की या शाळेला शिक्षक रेग्युलर न भेटत असल्यामुळे आपण पालकांना सविस्तर विचारू. कदम साहेब, काय शिक्षक काय म्हणाले, केंद्र प्रमुख वगैरे शिक्षण गेल्या 2 महिन्यापासून इथं 2 शिक्षक नियुक्त आहेत, पण अजून एकच शिक्षक इथं दिलेला आहे. आता एक शिक्षक किती 4 वर्गाला काय काय शिकवणार आहे हा? त्याच्यामुळे आज आम्ही शाळा बंद करत आहोत पालकवर्गात. बरं, मी काय म्हणतो, शासन व्यवस्थेमध्ये काय झालं की सर्वीकडे शिक्षक, प्रत्येक शाळेला शिक्षक जे पाहिजे. तुमच्या शाळेला, इथं शाळेला किती 3 शिक्षक पाहिजे की 2 पाहिजेत? 2 पाहिजेत. तर 4 शिक्षक पाहिजे, 4 वर्ग. हां, 4 वर्ग असल्यामुळे 4 शिक्षक पाहिजेत. चला का शासनानं जे 2 शिक्षक दिले समजा, अहो, पण ते 2 बी शिक्षक इथं हजर नाही समजा, एक शिक्षक हजर होता, आहे की नाही? तर काय वाटते की शासनानं असं जर नियोजन केलं, जे की गावामध्ये जे डीएडवाले जे आहेत विद्यार्थी किंवा बीएडवाले आहेत, तर चांगले एज्युकेटेड जे विद्यार्थी आहेत, त्यांना त्या जागी जर रुजू जर केले तर हे प्रॉब्लेम जरा दूर होईल का? काय वाटते तुम्हाला? नाही, निश्चितच होईल. हां, कसं आहे, कांटा पद्धतीनं जर तुम्ही केलं, शिक्षक तुम्हाला जर हे होत नसेल, पुरवठा होत नसतील हो, किंवा शिक्षक नसतील, हो, तर तुम्ही त्याला त्या नवीन जागेवर तुम्ही नियुक्ती करू शकता त्याची. बरोबर. मग हे जे नीतिमत्तेचं जे धोरण आहे समजा, हे जे शिक्षण अधिकारी जे असेल समजा, किनवटचे म्हणा, नांदेडचे किंवा केंद्र प्रमुख, याच्या डोक्यामध्ये पाला पडला गेला का? म्हणजे यायला समज नाही गेलं का? त्याला समज नाही गेलं. हा, त्याला समज नाही गेलं. मग गाव काय निर्णय घेणार आहे आता? गावानं हे कुलूप लावून याची पाळी झाली नसती ना, त्याला प्रत्येक आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पालकवर्गावर शिक्षण शाळेला कुलूप ठोकायची वेळ आलेली आहे. बरं, हे गव्हर्नमेंटच्या शाळेला, गव्हर्नमेंटच्या. स्वामी, मी काय म्हणतो, जे की तुमचे गोरगरिबाचे जे विद्यार्थी आहेत, जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नाहीत आणि तुम्ही विद्यार्थी पाठवत आहे, परंतु जे अधिकारी आहेत, जे शिक्षक आहेत, जे कर्मचारी, यांचे जर लेकरं चांगल्या शाळेला तिथं आहेत, त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यांच्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला? ते जिथे सुविधा आहेत, हे सुविधा पण यांच्या बरोबर नाहीये. आणि जर सुविधा यांनी बरोबर दिला तर ह्याही शाळा व्यवस्थित चालतील, हा आमचा प्रयत्न आहे. बरोबर. इथं शिक्षक त्यांचे लेखी त्यांनी ऑर्डर देऊन त्या शिक्षकाची नेमणूक इथं करून त्यांना दुसरे कामं लावून इथं प्रत्युत्तर दुसऱ्या शिक्षकांना पाठवून एक शिक्षक इथं शाळा चालवत आहे. बरं. इथरची पटसंख्या कुठल्याही शाळेपेक्षा जास्त आहे. बरोबर. तरीही या शाळेवर त्यांचं लक्ष नाही. हे दुसऱ्यांदा आहे आम्ही ते शाळेला कुलूप लावतोय. बरोबर. ठीक आहे. यांना वारंवार आम्ही विनंत्या केल्या, सगळीकडे अर्ज केले, तरीही यांचा कानाडोळा झालेला आहे. त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा आता पर्याय उरला नाही. त्यामुळे आम्ही शाळेला कुलूप लावतो. बरं, या व्यवस्थेबद्दल गौरव कदम, तुम्हाला काय म्हणायचं आहे की जे कर्मचारी जे आहेत जाणून बुजून याकडे लक्ष देत नाहीत का, असं वाटते का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते तर तालुक्याचे बीओ असतील, जिल्ह्याचे एचओ असतील किंवा जिल्हा परिषद सीओ असतील, यांनी काय ठेकाच घेतला काय की जिल्हा परिषद शाळा बंद पाडायची. बरोबर. यांच्याकडे आम्ही आतापर्यंत 100च्या वर अर्ज आम्ही यांना दिलेले आहेत की शाळेला कायमस्वरूपी 2 शिक्षक द्या, पण यांनी शिक्षक अजून दिलेले नाही. डेप्युटेशनवर 2 शिक्षक देत आहेत. एक शिक्षक आज येतो, दुसरा शिक्षक वेगळाच येतो. विद्यार्थ्यांनी कोण्या शिक्षकाचा अभ्यास करून अभ्यास पाठ करायचा? आता 10 दिवसावर आता 10 तारखेपासून याचे द्वितीय सत्राचे पेपर सुरू होणार आहेत अशी माहिती कळाली आम्हाला. आणि याने प्रथम आणि द्वितीय सत्र परीक्षेचे पुस्तक आता पाठवले. बघा बरं, प्रथम सत्र झाले, पुस्तक आता पाठवत आहेत. मग हे शिक्षण विभागाचं करायचं काय? नसेल त्याला बंद करून टाकावं शिक्षण. यायचं जर शिक्षण शिकवण्याची याची पद्धत नसेल तर शासनानं शिक्षण विभाग बंद करून टाकावं. मग आम्ही मोकळे हो, आम्हाला कसं काम करायचं करू आणि लेकराला प्रायव्हेट मध्ये टाकून देऊ. बरोबर. जर याला गरीबाचा विचार असेल तर याने शिक्षण विभाग याचा चांगला सुरळीत चालू ठेवावं. आता यापुढे आज आम्ही शाळेला कुलूप ठोकत आहोत. आम्हाला जोपर्यंत 2 कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळेत आम्ही कुलूप उघडणार नाही.
याची सर्वच जिम्मेदारी त्याच्यावर आहे. याची सर्वस्वी जिम्मेदारी ही जिल्हा परिषद सीओची असेल हा. आणि जिल्ह्याच्या एचओची असेल. शिक्षणाधिकारी हा आम्ही तालुक्याच्या BO ला सांगून थकलेला आहोत आता. बरोबर. आमच्यावर एक कुलूप लावायची वेळ आली नसती, पण आता जोपर्यंत तुम्ही 2 कायमस्वरूपी शिक्षक आम्हाला इथं आणून देत नाहीत तोपर्यंत आम्ही आता शाळेचं कुलूप उघडणार नाही. सरकारी व्यवस्थेला पुष्कळ वेळेस अर्जही देऊन या समस्या मिटत नाही. खरोखरच शासनाचं लक्ष का शिक्षण व्यवस्थेवर नाही असेही प्रश्नचिन्ह असामान्य जनतेमधून उत्पन्न होत आहे. आपण पाहत राहा संदेश न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम. धन्यवाद.